तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला दम्याचा त्रास आहे आणि त्यासाठी तो व्यक्ती इन्हेलर घेत आहे, पण तरीही दम्याचा त्रास पूर्ण बरा होत नाही. असं का? दम्याचा त्रास पूर्ण बरा का होत नाही? आपण या अगोदर देखील अनेक आजारांविषयी बघितले आहे की कसे त्यामागे इमोशनल रूट कॉज असतो. दम्यामागे देखील इमोशनल रूट कॉज असू शकतो का? आज मी तुम्हाला एक अशीच रिअल केस सांगणार आहे की ज्याने तुमच्याच लक्षात येईल की कशा प्रकारे शरीर आपल्याबरोबर कधी चुकीचं करत नाही, ते आपल्याला प्रोटेक्ट करत असतं. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. एक 50 वर्षांच्या महिला माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांना 5 ते 6 वर्षांपासून दम्याचा त्रास होता. यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले होते. सध्या त्या इन्हेलर देखील वापरत होत्या, पण त्रास पूर्णपणे कमी होत नव्हता. जेव्हा त्या माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांच्या त्रासावरून मी त्यांना एक प्रश्न केला की 5 ते 6 वर्षांपूर्वी एखादी भीतीदायक घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडली होती का? तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की जेव्हा त्या शेतामध्ये काम करत होत्या तेव्हा एक किडा त्यांच्या घशामध्ये गेला आणि त्यानंतरच हा त्रास त्यांना सुरू झाला. त्यावेळी यासाठी त्यांनी त्याच्यावर उपचार घेतले होते आणि तेव्हा त्यांना फरक देखील पडला होता. पण काही दिवस आराम पडला आणि नंतर तो त्रास पुन्हा सुरू झाला. माझ्या अनुभवाने माझ्या लक्षात आले की हे फक्त फिजिकल ट्रिगर आहे आणि इमोशनल रूट कॉज काहीतरी आणखी खोलवर दडलेला आहे. म्हणून मी त्यांना पुढे विचारलं की ही घटना घडण्या अगोदर देखील एखादी भीतीदायक घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडली होती का? आणि त्यांनी जे सांगितलं ते खूप धक्कादायक होतं. त्यांच्या मिस्टरांचे जे चुलत भाऊ होते ते त्यांना वारंवार त्रास द्यायचे. त्या व्यक्तीचं वागणं यांच्यासाठी अनकम्फर्टेबल होतं आणि एक दिवस त्या शेतामध्ये एकट्या काम करत असताना त्या व्यक्तीने त्यांचा पाठलाग देखील केला आणि त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की हा व्यक्ती माझ्याबरोबर काही चुकीचं तर करणार नाही ना. आणि ही भीती अजून देखील त्यांच्या मनामध्ये घर करून राहिली. तो व्यक्ती कधीही दिसला किंवा त्या व्यक्तीचे नाव जरी ऐकलं तरी काही काळानंतर त्यांना दम्याचा त्रास सुरू होत होता. आता तुम्ही कनेक्शन पहा. ही जी भीतीदायक घटना घडली त्यानंतर बरोबर 1 महिन्यानंतर किड्याने त्यांच्या घशामध्ये जो त्रास केला होता ती घटना घडली होती आणि त्यानंतर त्यांना हा दम्याचा त्रास सुरू झाला होता. दम्याच्या त्रासामध्ये श्वासाची गती वाढते, श्वास हा जास्त वेळा घ्यावा लागतो. इमोशनली याचा अर्थ असा होतो की मी सुरक्षित नाही, आजूबाजूच्या वातावरणामध्ये काहीतरी धोकादायक परिस्थिती आहे किंवा श्वास घ्यायला मला इथे सुरक्षित वाटत नाही. आणि बॉडीने लिटरली ते एक्सप्रेस केलं दम्याच्या स्वरूपात. आम्ही काय केलं, आम्ही त्यांच्या भीतीची जाणीव त्यांना करू दिली, त्या भीतीला एक्सप्रेस करू दिलं. जेव्हा आपण इमोशन ॲक्नॉलेज करतो तेव्हा बॉडीला फाईट करण्याची गरज पडत नाही. हळूहळू त्यांचा त्रास कमी होत गेला आणि 6 महिन्यानंतर त्यांना इन्हेलरची गरज पडली नाही. त्यांचा त्रास पूर्णपणे कमी झाला. इथे एक मोठा लेसन मिळतो की दम्याचा त्रास त्या किड्यामुळे सुरू झाला नव्हता, तर त्या अगोदर या व्यक्तीमुळे जी भीती निर्माण झाली होती त्या भीतीमुळे निर्माण झाला होता. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यात आपण अनेक वेळा आपल्या त्रासासाठी, आपल्या आजारासाठी फिजिकल कारणाला ब्लेम करत असतो, पण बऱ्याच वेळा कारण हे इमोशनल लेवलवर असते. जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला एखाद्याला दम्याचा त्रास असेल किंवा इतर क्रोनिक त्रास असेल तर एक प्रश्न जरूर विचारा की आपण दीर्घकाळ कोणत्या भावनेमध्ये अडकलो आहोत. या व्हिडिओने जर तुम्हाला आजाराविषयी एक नवीन इन्साईट मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.